गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीराम समर्थ. आदरणीय वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींना माझा सप्रेम नमस्कार. माझं नाव सौ मैथिली मिलिंद सावंत आहे. मी पुणे केशवनगर इथे राहते. एक गृहिणी आहे आणि मी वास्तू विशारद बॅच नंबर 34ची गुरुजींची विद्यार्थिनी आहे. आज मी तुम्हा सर्वांना माझा वास्तू विशारद वर्गाचा अनुभव थोडक्यात सांगणार आहे. वास्तू विषयाशी माझी फारशी ओळख नव्हती. माझ्या सासरी एक दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मार्गातलं एक छोटंसं पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे सण उत्सव कसे साजरे करावेत, घरातल्या अरेंजमेंट्स कशा असाव्यात अशी थोडक्यात माहिती होती. माझ्या घरात तसे वडीलधारी मंडळी नसल्यामुळे, म्हणजे मला सासू सासरे नसल्यामुळे आम्ही पूर्णपणे त्या पुस्तकाच्या आधारे सुरुवातीला सगळ्या गोष्टी करायचो. त्यानंतर जॉब, रोजची धावपळ या गोष्टींमध्ये वास्तू हा विषय थोडा विचारांच्या बाहेर होता. जॉब सोडल्यानंतर वास्तू विशारद करावं, ज्योतिष विशारद करावं अशी एक कल्पना खरं तर माझ्या मिस्टरांना सुचली की तू हे कोर्सेस कर. मग मलाही थोडीफार माहिती काढताना त्यामध्ये रस निर्माण झाला आणि मग मी वास्तू, ज्योतिष आणि अंकशास्त्र याला माझा व्यवसाय म्हणून निवडायचं ठरवलं. मग या सगळ्या गोष्टींची कुठून कोर्सेस करायचे ह्याची सगळी माहिती काढत असताना मी खूप वेबिनार अटेंड केले, खूप लोकांशी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केला, खूप लोकांशी फोनवर बोलले. अगदी तज्ज्ञ लोकांची नावंही मी सांगू शकते की मी कोणाकोणाला कॉन्टॅक्ट केला. पण खरं सांगायचं तर यातून निष्पन्न काहीच झालं नव्हतं. कारण मला जसं शास्त्राधिष्ठित आणि प्रामाणिक आणि सखोल ज्ञान हवं होतं वास्तूबद्दलचं किंवा इतरही विषयांबद्दलचं, तसं मला कोणाच्या बोलण्यातून कधीच जाणवलं नाही. मी थोडेफार पैसेही वेबिनार्स अटेंड करण्यासाठी नाही म्हटलं तरी वाया घालवले. त्यानंतर एक दिवस सहज आमच्याच बिल्डिंगमधल्या एका व्यक्तीचं इंस्टाग्राम अकाउंट स्क्रोल करत असताना मला गुरुजींचा फोटो आणि नाव दिसलं. मी लगेच त्या नंबरवर गुरुजींना कॉन्टॅक्ट केला. पहिला फोन लावला, गुरुजींशी माझं बोलणं झालं नाही. दुसऱ्या फोनलाही झालं नाही. थोडंसं नाराज होऊन मी एक मेसेज टाकून ठेवला आणि फोन ठेवला. नंतर त्याच दिवशी संध्याकाळी मला गुरुजींचा फोन आला आणि गुरुजींशी बोलताना मला वास्तू विशारद वर्गाबद्दलची आणि त्यांच्याकडे असणाऱ्या इतर कोर्सेसबद्दलचीही सगळी माहिती मिळाली. कोर्स कसा होईल, त्याचा अभ्यासक्रम काय राहील, पदवी प्रदान कार्यक्रम कसा असतो, काय सगळी माहिती गुरुजींनी मला दिली. आणि गुरुजींशी बोलतानाच मला ही गोष्ट जाणवली की हो, मी गुरुजींकडूनच वास्तू शिकणार. आणि मी माझा निर्णय खरं बघितलं तर तिथेच घेतला होता. पण तरीही गुरुजींनी फोन ठेवताना मला एक मोलाचा सल्ला दिला की आधी उद्यापासून आपला मोफत वर्ग सुरू होतोय 3 दिवसांचा, आधी तो वर्ग ऐका आणि मग तुमचा निर्णय घ्या. मग ह्या गुरुजींच्या एका सल्ल्यातून मला असंही जाणवलं की ही व्यक्ती फक्त फी घेऊन शिकवत नाही आहे, मुळीच शिकवत नाही आहे. मग मी दुसऱ्या दिवसापासून गुरुजींचा मोफत वर्ग अटेंड केला. हा वर्ग अटेंड करताना मला एक गोष्ट जाणवली की मोफत वर्गात जर एवढं ज्ञान आपल्याला मिळतं आहे, तर नियमित वर्गाला मी ॲडमिशन घेतलं तर हा ज्ञानाचा खजिना केवढा मोठा असेल. मग तिथेच खरं तर माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला की मी वास्तू विशारदला गुरुजींकडे ॲडमिशन घेणार. पण आणखीन तिथे एक प्रश्न आला. गुरुजी जेव्हा शिकवत होते दर 10 मिनिटात कमीत कमी 2 ते 3 संस्कृत श्लोक गुरुजींच्या बोलण्यातून येत होते. आता मला संस्कृत तितकं येत नव्हतं किंवा थोडेफार शब्द कळत होते, पण प्रोनन्सिएशन माझं तेवढं चांगलं नाही आहे संस्कृतचं, त्यामुळे त्याचं उच्चारण करणं तर माझ्यासाठी खूपच कठीण होतं. पण आणखीन पुढे जसा मोफत वर्ग गेला तसं एक गोष्ट लक्षात आली. गुरुजी जरी संस्कृत श्लोक वापरत होते तरी ते त्याचं उच्चारण व्यवस्थित करून दाखवत होते आणि त्याचा अगदी सामान्यांना कळेल असा सोप्या मराठीत अर्थही समजावून सांगत होते. त्यामुळे हा विचार फार वेळ माझ्या मनात राहिला नाही आणि क्लिअरही झाला. इथे मला शास्त्राधिष्ठित खरंच प्रामाणिक ज्ञान जसं मला मिळालं तसंच इतरांनाही नक्की मिळेल याची मला खात्री आहे. म्हणून तुम्ही कोणी जर असा विचार करत असाल तर तुम्ही गुरुजींकडून वास्तुशास्त्र निसंकोचपणे शिकू शकता, इतर कोर्सेसही शिकू शकता. उमेश कुलकर्णी गुरुजींकडूनच का शिकायचं हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर मी माझा अनुभव इथे तुम्हाला सांगते. वास्तुशास्त्र शिकत असताना इथे जे शिकवले जाते त्या गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला सांगते. गुरुजी फक्त वास्तुशास्त्र शिकवत नाहीत तर विचार कसा करावा,
निर्णय कसा घ्यावा, लोकांशी संवाद कसा साधावा, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज कल्याणासाठी कसा करावा आणि अर्थार्जनासाठीही कसा करावा. गुरुजींच्या वर्गात एक गोष्ट वारंवार जाणवते. वास्तुपरीक्षण हे केवळ अर्थार्जनाचे साधन नसून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे ते एक माध्यम आहे. ज्ञानाबरोबरच इथे व्यक्तिमत्वाचाही विकास होतो. संस्कृतमध्ये एक छान श्लोक आहे, विद्या ददाति विनयम, म्हणजे ज्ञान विनय देते. विनय आपल्याला पात्रता देतो आणि पात्रतेतूनच आपल्याला यश मिळते. हा श्लोक मी गुरुजींच्या वर्गात प्रत्यक्ष अनुभवला. वास्तुशास्त्र शिकत असताना मला केवळ वास्तूचे ज्ञान मिळाले नाही, तर माझ्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल घडून आले. माझा स्वभाव फार चिडचिडा होता. तो म्हणजे 95% माझा चिडचिडा स्वभाव कमी झाला आहे. म्हणजे माझ्यात खूप मोठा सकारात्मक बदल झाला आहे. माझी निर्णय क्षमता वाढली, आत्मविश्वास वाढला, लोकांशी संवाद साधण्याची माझी पद्धत पूर्णपणे बदलली. एक ॲरोगन्सी जी माझ्यात होती ती पूर्णपणे निघून गेली. कॅमेरासमोर बोलण्याचं माझं धाडस वाढलं आहे. आता दुसरा प्रश्न आपल्या मनात येतो की फीबद्दल काय. खरं तर एवढा सगळा शोध घेतल्यानंतर माझ्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली होती की गुरुजींची फी मार्केटमध्ये असणाऱ्या इतर व्यक्तींपेक्षा कंपॅरेटिव्हली खूप कमी होती. पण मी गुरुजींकडून वास्तुविशारद शिकण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण कमी फी एवढंच नव्हतं. कारण मेन कारण असं होतं की गुरुजींची शिकवण्याची तळमळ. त्यांच्या प्रत्येक शब्दातून हे जाणवत होतं की ते फक्त एक विद्यार्थी घडवत नव्हते, तर समाजाला गरज असणारा एक जबाबदार वास्तुविशारद ते घडवत होते. आणि गृहिणींसाठी एक मेन गोष्ट होती की समजा आज मी माझा वर्ग दिलेल्या वेळेत अटेंड करू शकले नाही, तर माझं ते ज्ञान किंवा तो वर्ग पूर्णपणे चुकणार नव्हता किंवा मला कोणाकडे त्याच्यासाठी मदतही मागायला लागणार नव्हती. कारण दुसऱ्या दिवशी मला त्याचं रेकॉर्डिंग मिळणार होतं आणि मी ते रेकॉर्डिंग माझ्या वेळेनुसार ऐकून माझं तेवढा अभ्यासाचा भाग पूर्ण करू शकणार होते. त्यामुळे एक गृहिणी म्हणूनही मला ह्याचा फायदा होता की वेळेचं तसं काही बंधन माझ्यासाठी नव्हतं. त्यानंतर माझी संस्कृतची भीती जसं मी तुम्हाला सांगितलं तशी दूर झाली होती. जी एक छोटीशी शंका माझ्या मनात होती तीही निघून गेली होती. आता हा वर्ग कोणी करावा, तर मी तर म्हणेन की हा वर्ग तरुण आणि वृद्ध म्हणजे ज्येष्ठ लोकांनी सगळ्यांनीच करावा. तरुणांनी का करावा, तर तरुण वयात आपण अनेकदा उतावळेपणाने निर्णय घेतो. कोणाशी छोटे जरी मतभेद झाले तरी संबंध तोडतो. गुरुजींच्या शिकवणीतून हे तुमच्या लक्षात येईल की उतावळेपणाने निर्णय घेणं किंवा संघर्ष करून संबंध तोडणं हा एकमेव पर्याय नसतो. तर संवाद साधणं, संयम ठेवणं आणि विवेकाने या गोष्टीतून मार्ग काढणं हा मोठा आणि महत्त्वाचा पर्यायही आपल्याकडे अवेलेबल असतो. पण आपण आपल्या उतावळेपणामुळे या पर्यायाकडे कधी बघतच नाही किंवा याचा कधी विचारच करत नाही. आता ज्येष्ठांनी हा वर्ग का करावा, तर म्हणजे वृद्धांना अशी सवय असते की आपला मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना गरज नसतानाही आपण मार्गदर्शन करत असतो. मग हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठे थांबायचं, कुठपर्यंत त्यांना सल्ला द्यायचा, कुठे थांबायचं, कसा सल्ला द्यायचा हे कळलं पाहिजे. आणि तरुणांनाही हे कळलं पाहिजे की आपल्याला दिलेल्या सल्ल्याचा आपण सारासार विचार करायला शिकलो पाहिजे. म्हणून अबाल वृद्ध सगळ्यांनाच हा वर्ग तितका महत्त्वाचा आहे. कारण गुरुजी फक्त टू द पॉईंट तुम्हाला शिकवत नाही आहेत. म्हणजे त्यांनी वास्तुशास्त्र शिकवण्याची फी घेतली आहे म्हणून ते फक्त तुम्हाला वास्तुशास्त्र एवढा एकच विषय शिकवत नाही आहेत, तर ते तुम्हाला तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल ज्ञान देत आहेत. सिच्युएशन्समध्ये कसं वागायचं हे तुमच्या नकळत ते तुम्हाला शिकवत आहेत. गुरुजींचा वर्ग केला नसता तर तोटा हा माझा म्हणजे न करणाऱ्याचाच होणार आहे. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली आणि एवढ्या कमी फीमध्ये मिळणं तसंही आजच्या जगात इम्पॉसिबल आहे. त्यामुळे इतकं सखोल आणि शास्त्राधारित ज्ञान मलाच मिळालं नसतं आणि तो माझाच तोटा झाला असता. त्यामुळे तुम्हीही निर्णय घेण्यात उशीर करू नका आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन जर तुम्हाला वास्तुशास्त्र शिकायचं असेल तर गुरुजींकडे तो कोर्स तुम्ही करू शकता. मला याचा फायदा असा झाला की वास्तुपरीक्षण करताना जो आत्मविश्वास आज माझ्याकडे आहे तो केवळ गुरुजींच्या बोलण्यातून मला मिळालेला आहे. माझी निर्णय क्षमता वाढलेली आहे, माझा व्यक्तिमत्वाचा विकास झालेला आहे. त्यांनी आम्हाला म्हणजे एखादी गोष्ट सोडून कशी द्यायची
आपण एखाद्यावर रागवलं, चिडलं, आपण त्या व्यक्तीशी संबंध तोडतोय, तर गुरुजींनी आम्हाला शिकवलं माफ करा आणि आपण माफ करलोय हे विसरून जा. मित्रांनो, बोलण्यासाठी हे खूप सोपं असतं, पण करण्यासाठी खरंच थोडंसं कठीण असतं. पण गुरुजींच्या सानिध्यात आल्यामुळे, रोज गुरुजींना ऐकल्यामुळे ह्या गोष्टी अगदी सहजरित्या शक्य होतात. त्यांनी आम्हाला आनंदाची डायरी कशी लिहायची, कर्तृत्वाची डायरी कशी लिहायची, कर्तव्य कशी निभवायची, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या नकळत शिकवल्या. आणि परिस्थितीपेक्षा स्वतःवर काम कसं करायचं हे सर्वात महत्त्वाचं ज्ञान गुरुजींनी मला दिलं. खरं तर गुरूंकडून ज्ञानाचा एक भाग आपल्याला मिळतो, उर्वरित भाग आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्याला मिळतो. गुरुजी म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहेत. मी आजपर्यंत त्या सागरातून फक्त एक चमच्याभर ज्ञान घेतलं आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही कल्पना करा, जर एका चमच्याभर ज्ञानाने माझ्या कॉन्फिडन्समध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या नातेसंबंधांमध्ये, माझ्या घरातल्या वातावरणामध्ये एवढा मोठा सकारात्मक बदल होऊ शकत असेल, तर आपण किती सुंदर परिवर्तन आणखीही आपल्या आयुष्यात गुरुजींकडून वेगवेगळ्या विषयांवरचं ज्ञान घेऊन करू शकतो. अधिकाधिक ज्ञान गुरुजींकडून प्राप्त करून घेऊन आपल्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो. तर मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांना हेच सांगेल की खरंच इथे तुम्हाला सखोल शास्त्रावर आधारित असं ज्ञान तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मिळेल. गुरुजी जे जे कोर्सेस शिकवतात त्या कोर्सेसला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा पाया आहे. म्हणजे असंच इकडून तिकडून माहिती जमा करून शिकवलेलं हे ज्ञान नाही आहे. याला प्रत्येक गोष्टीला पुरावे गुरुजी आपल्याला देत आहेत. प्रत्येक गोष्टीची संस्कृतीला, आपल्या संस्कृतीशी कशी जोड आहे हे गुरुजी आपल्याला इथून शिकवतात. मला हे सगळं अनमोल ज्ञान दिल्याबद्दल मी आदरणीय गुरुवर्य श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. धन्यवाद गुरुजी. श्रीराम समर्थ.